झी24 तास एक पाऊल पुढे। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यावेळेला आपल्याबरोबर आहेत। अरविंदजी, नाशिक महापालिकेमध्ये अखेर जो आहे मनसेचा महापौर त्या ठिकाणी निवडून आलेला आहे, मात्र भाजपनं दगा दिला असं आपल्याला वाटतं का? 100% असं काय करता? 100% कसं आहे की मुळात तुम्ही सगळेजण प्रश्न विचारताना त्याच्या मागची पार्श्वभूमी कशी विसरता मला कळत नाही। नाशिकमध्ये शिवसेना आणखी भारतीय जनता पक्ष हा वेगवेगळ्या निवडणुका लढला, परंतु त्या प्रचारामध्ये दोनही पक्षाच्या नेत्यांनी जनतेला ग्वाही दिली की निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ, आणि तसे आम्ही निवडणुकीनंतर एकत्र आलो। एकत्र येऊन या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जो अर्ज सादर करण्यात आला तेव्हा शिवसेना आणि भाजप एकत्र आली। आम्ही दोघांनी जाऊन महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज, या सतीश कुलकर्णींचा अर्ज शिवसेना आणि भाजपने भरलाय। यांच्यासोबत मनसे तेव्हा नव्हती ना, आणि म्हणून आमचा प्रश्न एवढाच आहे, ते आता थैताट बिथाट आमचा असेल होईल, काय गरज नाही थैताटाची। थैताट आमचं त्यांच्याबद्दल मनसेबद्दलचं काहीच म्हणणं नाही या ठिकाणी। प्रश्न असा आहे की हे आमच्या सोबत होते, आणि परवा अगदी रात्री उशिरापर्यंत माननीय उद्धवजी सोबत यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये स्वतः माननीय ते प्रदेशाध्यक्ष आमदार आमचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आम्ही सोबतच आहोत, शिवसेना आणि आपण सोबतच जाणार आहोत। आता हे सगळं सांगितल्यानंतर आम्ही आमचा प्रयत्न करणं, राजकीय पक्ष आहोत, आम्ही 36 होते, ते 40 होते, आमचं गणित जमलेलं होतं, आणि म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो। त्याच्यात गैर काय करत होतो? लोकशाही आहे ना। आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये ऐन वेळेला जेव्हा व्हीप काढला जातो त्यातून जातं की आम्ही या मनसेला पाठिंबा देत आहोत, तेव्हा जेव्हा हे महापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर माननीय उद्धवजींनी महापौर पद भाजपला दिलं, आपण पहिला महापौर करा असं सांगितलं, ते त्यांनी स्वीकारलं। याच्या बातम्या सगळीकडे आलेल्या आहेत, शिवसेनेकडून भाजपला महापौर पद नाशिकचं। 4 दिवसात तरी सांगितलं आम्हाला जमत नाही, तुम्ही करा, म्हणजे आम्ही सोबत होतो ना। मग ते सोबत राहणाऱ्या पक्षाला न सांगता आयत्या वेळेला जाऊन पटकन सकाळी सांगणं की नाही आम्ही तिकडे चाललो, हे गैर आहे असं मला वाटतं। साधारण सूचीला धरून नाही, आणखी निश्चितपणे युतीच्या धर्माला धरून नाही। नक्कीच अरविंदजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की भाजपनं दगा दिलेला आहे, मग भाजपवरती शिवसेनेची नक्कीच नाराजी असणार, ही आता फक्त नाशिक पुरती असेल की नाशिक बाहेरही याचे परिणाम जाणवतील? आता याबाबत मी नाही बोलणार, मी आपलं नाशिकच्या पुरतं मर्यादित जी घटना घडली, इथं अखंड महाराष्ट्राचं राजकारण मला काही सांगायचं नाही। ही जी घटना घडली त्या घटनेचा कुणीही कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी त्यावर भाष्य करताना या घटनेचा ही घटना लक्षात ठेवून मग भाष्य करावं, मग कळेल की शिवसेनेची भूमिका चुकीची आहे की बरोबर आहे ती। मग अरविंदजी, या पुढे आता शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? ती मानून उद्धवजी आणखी वंदनीय शिवसेना प्रमुख ठरवतील।